नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता इथे आर्या शांत बसून जीवाचे फोटो पाहत असते. तिने बनवलेली ती व्हिडिओ क्लिप ती पाहत असते. परंतु त्याचवेळी जोराचा पाऊस येतो, वारं सुटतं आणि त्यावेळी लाईट जातात. आता मात्र आर्या घाबरते. अंधाराला ती खूप घाबरत असते. आर्या म्हणते, काय करू, अचानकच लाईट कशा काय गेल्यात, मी नंदूला फोन करू का, मला खरंच खूप भीती वाटते. आता आर्या नंदिनीला फोन करायला घेते. परंतु त्याचवेळी दरवाजाचा खटखट आवाज येतो. आर्या म्हणते, आत्ता कोण आलं असेल एवढ्या रात्री. आर्या विचारते, कोण आहात, परंतु ते व्यक्ती पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवत असते. आर्या घाबरतच येते आणि दरवाजा उघडून पाहते तर एक मास्क लावलेली मुलगी तिच्या समोर उभी असते. आता तिला पाहून आर्या घाबरते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी तिची कामं आवरत असते आणि त्याचवेळी जीवा आवाज देत म्हणतो, ओ मिसेस जीवा देशमुख, मला एक सांगा की जशी आपली दोघांची जोडी आहे तसंच या सॉक्सला सुद्धा एक जोड आहे, तो कुठे आहे तुम्ही सांगू शकता का. त्यावेळी नंदिनी म्हणते, हो का, आता एक काम करा, असंच वरती जायचं, तिथे एक बेडरूम लागेल, त्या बेडरूममध्ये बेडच्या बाजूला एक कपाटही असेल, त्या कपाटात तुम्हाला नक्कीच सापडेल. जीवा म्हणतो, हो का, त्याच बेडरूममध्ये मी सुद्धा राहतो, मिसेस जीवा देशमुख, त्यामुळे त्या कपाटात मी शोधलं आहे, अख्खं कपाट उचपून घातलं आहे, परंतु मला काही मिळालं नाही. तर आता मात्र नंदिनी जीवाला म्हणते, काय तुम्ही अख्खं कपाट विसकून टाकलं आहे का. तर जीवा म्हणतो, नाही म्हणजे जास्त असं काहीच नाही. तर नंदिनी म्हणते, जीवा हे बघा, आता जर मी रूममध्ये गेले आणि मी पाहिलं की बेडरूम अस्ताव्यस्त आहे तर मग मात्र मी तुम्हाला थपाटेच घालणार आहे. जीवा म्हणतो, जास्त काही नाही, थोडंफार. नंदिनी म्हणते, थोडंफार तुमचं काय असतं ना हे मला चांगलंच माहीत आहे. आता मात्र नंदिनी रूमच्या दिशेने जाते. हे पाहून जीवा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. जीवा अगदी देवासमोर हात सोडत म्हणतो, देवा हे का आहे, आता ही नंदिनी मला काही सोडणार नाही. तर त्याचवेळी नंदिनी आवाज देत म्हणते, जीवा. जीवा घाबरतो आणि म्हणतो, आता तर मला चावच लागेल आणि थपाटे तर खावेच लागतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घरासमोर आलेली ती व्यक्ती आर्याला कोण आहे माहीत नसतं आणि म्हणूनच आर्या विचारते की कोण आहात तुम्ही. रम्या अगोदरच वेषांतर करून आलेली असते. रम्या वेगळ्या आवाजात आर्याला म्हणते, मी इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून आले आहे, तुमचा लाईट गेलाय ना. तर त्यावेळी आर्या तिला म्हणते, इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये कधीपासून महिला काम करायला लागल्यात. तर आता रम्या हसतच म्हणते, गरिबाची चेष्टा करताय का हो ताई. अहो आता इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्येच काय तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करतायत. म्हणतात ना, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता स्त्री सुद्धा काम करते, अगदी तसंच आहे. तर रम्या म्हणते, मी काय म्हणते, तुमच्या एरियाची फ्यूज केली आहे, पण तुमचा लाईट जाऊन किती वेळ झालाय. तर आर्या म्हणते, जस्ट 1-2 मिनिटच झाले आहेत. तर रम्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, हा पाऊस एकदा का पडायला सुरुवात झाला ना की आमची समधी कामं वाढून ठेवतो बघा. तर आर्या म्हणते, बरं ठीक आहे, पण तुम्ही आता काय करणार आहात नक्की. तर त्यावेळी रम्या म्हणते, मला तुमचा बोर्ड कुठे आहे दाखवाल का, म्हणजे मी जरा चेक करेन की तुमचा लाईट कशामुळे गेला आहे. तर आर्या आता रम्याला त्या बोर्डपर्यंत घेऊन येते. परंतु रम्याला आता काय करावं काहीच कळत नसतं. रम्या त्या बोर्डकडे फक्त पाहत असते. तर त्याचवेळी आर्या त्या ठिकाणी येते आणि म्हणते, काय झालं, चेक करताय ना. रम्या मनाशीच म्हणते, हे काय, आता ही मला इथे घेऊन आली आहे, खरं तर इथे यायची गरजच नव्हती, मला हिला काही करून तिच्या घरात घेऊन जायला पाहिजे होतं आणि तिथेच तिला बेशुद्ध करायला हवं होतं. खरं तर यासाठी मी प्रिपेअर्डच नाहीये, काय करू मी. तर आर्या विचारते, काय झालं, कसला विचार करताय. रम्या म्हणते, नाही यासाठी कोणता स्क्रू ड्रायव्हर वापरायचा त्याचा विचार करते, बाकी काही नाही, थांबा मी चेक करते ना. असं म्हणत आता रम्या काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. रम्या आता तिच्या बॅगमधून एक स्क्रूड्रायव्हर काढते आणि ती चेक करत असते आणि त्यावेळी आर्याचं लक्ष तिच्या हाताकडे जातो. आर्या पाहते तर तिने नेल आर्ट केलेलं असतं. आर्या मनाशीच म्हणते, इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये काम करणाऱ्या बायका नेल आर्ट करतात आणि माझी लाईट जाऊन फक्त 2 मिनिटं झाली आणि 3ऱ्या मिनिटाला ही हजरही झाली, काही गडबड तर नसेल ना. तर आता रम्या नाटक करत म्हणते, बोर्डचं काही समजेना झालंय. तर आर्या म्हणते, ते सगळं राहू देत, मला एक सांगा की तुमचं ID कुठे आहे.
रम्या म्हणते ID ते कशापायी हवंय? अहो ताई काय करताय तुम्ही हे? तर आर्या म्हणते हो मला अगोदर ID दाखव. तर रम्या म्हणते बरं ठीक आहे ताई, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? दाखवते ना मी तुम्हाला. अहो आम्हाला ID देतातच. असं म्हणत आता रम्या शोधण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते की या खिशात मी ठेवलं होतं, नाहीये, इथे शोधते बरं. आणि त्यावेळी रम्या तिने आर्याला बेशुद्ध करण्यासाठी रुमालाला जे औषध लावलेलं असतं तो रुमाल ती बाहेर काढते आणि आर्याचं तोंड बंद करण्याचा, तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करते. परंतु आर्या कशीबशी रम्याच्या हातून सुटते आणि आता ती धावत पळत तिच्या घरात येत असते. परंतु त्यावेळी ती दरवाजा लावायला विसरते आणि शेवटी रम्याला संधी मिळते आणि रम्या आर्याच्या मागोमाग तिच्या घरात घुसते. आर्या खूप मोठ्याने ओरडत असते, वाचवा प्लीज वाचवा, हेल्प. परंतु तिथे आजूबाजूला कोणीच नसतं. आर्याच्या मदतीला कोणीच येत नसतं. परंतु आर्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. आता आर्या नंदिनीला फोन करायला घेत असते. परंतु त्यावेळी रम्या तिच्या हातातील मोबाईल बाजूला फेकून देण्याचा प्रयत्न करते. आता आर्या 2 जीवांची असल्यामुळे रम्याशी 2 हात करणं तिला कठीण जात असतं. तरी सुद्धा रम्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्याचा आर्या नक्कीच प्रयत्न करत असते. परंतु त्याच वेळी रम्याचे सुद्धा प्रयत्न चालू असतात आणि शेवटी रम्या आर्याला बेशुद्ध करतेच. पण त्यावेळी आर्याच्या हातात रम्याचा मास्क आलेला असतो. पण रम्या ही नक्की कोण आहे हे आर्यालाही कळालेलं नसतं, कारण त्यावेळी हळूहळू आर्या बेशुद्ध होत असते आणि शेवटी त्या औषधाचा इफेक्ट आर्यावर होताच आर्या बेशुद्ध पडते. रम्या तिला तसंच खाली ठेवते आणि त्यानंतर रम्या डॉक्युमेंट शोधायचं ठरवते. रम्या आर्याकडे पाहते आणि म्हणते प्रेग्नेंट आहेस, पण किती जोर आहे ग तुझ्यात. पण शेवटी मी तुला बेशुद्ध केलंच, पण तू शुद्धीवर येण्याअगोदर मला आता डॉक्युमेंट शोधायला हवेत. आता रम्या आपल्या माणसाला फोन करते आणि लाईट चालू करायला सांगते. रम्या लाईट चालू करायला सांगताच आता TV ऑन होतो आणि शेवटी ती व्हिडिओ क्लिप पुन्हा एकदा चालू होते. ज्यावेळी रम्या ती व्हिडिओ क्लिप पाहते त्यावेळी रम्याला धक्काच बसतो, कारण त्या व्हिडिओ क्लिपमध्ये जीवाचे फोटो असतात आणि त्यासमोर लिहिलेलं असतं आय लव्ह यू जन्मेजय. आणि आता हाच भक्कम पुरावा रम्याच्या हाती लागलेला असतो. आता रम्या ते सगळं पाहते आणि हसतच म्हणते आय लव्ह यू जन्मेजय. वा मस्त, खरंच म्हणजे माझा अंदाज अगदी खरा होता. तर हीच जीवाच्या मागे लागली आहे. परंतु आता या गोष्टीचा विचार करून उपयोग नाही. मला आता काही करून पुरावा शोधायला हवा, ती कागदपत्र शोधायला हवीत. ही शुद्धीवर येण्याअगोदर मला कागदपत्र मिळवायलाच हवी. असं म्हणत रम्या आता TV समोर असणाऱ्या ड्रॉवरवर ती फाईल कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न करत असते. परंतु रम्याला तिथे काहीच सापडत नाही. आजूबाजूला सगळ्या फाईल रम्या चेक करते, पण रम्याच्या हाती काहीच लागत नाही. रम्या म्हणते इथे तर काहीच नाहीये, बेडरूममध्ये तिथे नक्कीच काहीतरी सापडेल. आणि म्हणूनच रम्या आता आर्याच्या बेडरूमच्या दिशेने निघालेली असते. इथे आर्या हळूहळू शुद्धीवर येत असते. परंतु त्या औषधाचा इफेक्ट इतका झालेला असतो की आर्याला समोर काय चाललंय काहीच दिसत नसतं. तिला तिच्या डोळ्यासमोर फक्त अंधार येत असतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी येऊन पाहते तर जीवाने चांगलाच पसारा करून ठेवलेला असतो. आता मात्र नंदिनी जीवाला काही शांत बसू देत नाही आणि त्याला काही सोडत नाही. लगेच नंदिनी झाडू घेते आणि जीवाला झाडूनेच मारायला सुरुवात करते. जीवा म्हणतो प्लीज तू हे काय करतेस? नंदिनी म्हणते काय म्हणजे? अहो एवढा पसारा, एका सॉक्ससाठी एवढा पसारा कोणी करून ठेवतं का? तुम्हाला काहीच कळत नाही का? तर जीवा म्हणतो राहू देत ना, मी आवरेन सगळं, तू जा ना, प्लीज बाजूला निघून जा. नंदिनी म्हणते नाही, मी तर तुम्हाला सोडणारच नाही, चांगलंच थोपटून काढणार आहे. असं म्हणत नंदिनीला पसारा अजिबात आवडत नसतो आणि म्हणूनच ती जीवाला चांगलंच थोपटत असते. आता नंदिनी चालत असताना आपल्याला ठेच लागल्याचं नाटक करते आणि म्हणू लागते आई ग. आता जीवा घाबरतो आणि म्हणतो कशाला धावाधाव करतेस? मी म्हटलं होतं ना की मी सगळं काही आवरेन, कुठे लागले सांग बरं तुला? आता नंदिनी जीवाचा हात पकडते आणि त्याला बेदम झाडूने मारायला सुरुवात करते. जीवा कशीबशी स्वतःची सुटका करून घेतो आणि म्हणतो तू मला मारण्यासाठी खोटं बोललीस? नंदिनी म्हणते हो बोलली, पण तुम्ही काय करून ठेवले हो? एका सॉक्ससाठी एवढा पसारा करून ठेवलाय. काय हा पसारा करून ठेवलाय? तुम्हाला माहित आहे ना मला पसारा अजिबात आवडत नाही. जीवा नंदिनीला म्हणतो आवडतो, मी सगळा काही पसारा आवडतो, पण तू अगोदर झाडू बाजूला ठेव बरं. आता नंदिनी तिच्या हातातील झाडू बाजूला ठेवते, परंतु जीवाला मात्र ती झाडू चांगलीच लागलेली असते. जीवा म्हणतो खरंच खूप लागलंय मला. आता जीवा एक एक वस्तू आवरून ठेवत असतो, परंतु त्याच वेळी जीवाच्या हातून जी महत्त्वाची फाईल असते तीच खाली पडते. त्यावेळी मात्र नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात. त्यांना काहीच कळत नाही की ही फाईल इथे कशी काय आहे, कारण जीवाने इतकं कपाट अस्ताव्यस्त केलेलं असतं की ती फाईल सुद्धा खाली पडते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या आता आर्याच्या बेडरूममध्ये येते, तिचं कपाट उघडते आणि कपाटातील प्रत्येक कागदपत्र ती तपासून पाहत असते. प्रत्येक फाईल हातात घेते, त्या फाईलमधला प्रत्येक कागद ती पाहत असते, परंतु तिच्या उपयोगाच्या नसलेल्या वस्तू ती तिथेच अस्ताव्यस्त फेकत असते. रम्या म्हणू लागते, काय काय या आर्याने जमा करून ठेवलंय ना, कसली बिलं कसलं काय असं म्हणत ती सगळं काही इकडे तिकडे फेकते आणि प्रत्येक फाईल चेक करते, परंतु तिच्या हाती काहीच कागदपत्र लागत नसतात. आता रम्या कपाटातील कपडे सुद्धा बाहेर फेकून देते आणि ज्यावेळी हँगरला लावलेले कपडे ती बाजूला करते तर त्यावेळी एक फाईल तिच्या हाताला लागते. तर त्या फाईलवर लिहिलेलं असतं की लीगल डॉक्युमेंट. रम्या ती फाईल हातात घेते आणि मग ते लीगल डॉक्युमेंट म्हणजे नक्कीच या फाईलमध्ये काहीतरी असणार असं म्हणत रम्याने ती फाईल हातात घेतलेली असते. रम्या आता बाहेर पाहते तर कोणीच नसतं. आर्या अजूनही शुद्धीवर आलेली नसते. रम्या लगेच ती फाईल उघडून पाहते तर त्या फाईलमध्ये सरोगसी ॲग्रीमेंट असतं. तर रम्या म्हणते, सरोगसी ॲग्रीमेंट आणि त्यावर नाव जन्मीजय देशमुख, नंदिनी देशमुख आणि सरोगेट मदर आर्या सामंत. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला आहे. हे या तिघांचं डील झालेलं आहे. आता आर्या तुझी आणि नंदिनी तुझी सुटका नाही. आता माझ्या हाती पुरावा लागला आहे. मला जे वाटत होतं तेच खरं ठरलं आहे. आता हे सगळ्यांसमोर आणावंच लागेल असं म्हणत रम्याने ती फाईल आपल्या हाती घेतलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी ती फाईल उचलायला जाते आणि त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, जीवा हे काय आहे, किती महत्त्वाची फाईल आहे हे तुम्हाला माहीत आहे ना, तरीसुद्धा तुम्ही ती अशी फाईल टाकली आहे असं म्हणत नंदिनी ती फाईल अगोदर पुन्हा त्यामध्ये डॉक्युमेंट आहेत का हे चेक करत असते. परंतु त्याचवेळी आशाताई नंदिनीला आवाज देतात. नंदिनी लगेच ती फाईल जीवाच्या हातात देते. तर नंदिनी आशाताईंना विचारते, बोला ना आशाताई. तर जीवा म्हणतो, आशाताई अगदी करेक्ट टाईमवर आला आहात, चला आता ही रूम आवरायची. तर नंदिनी म्हणते, आशाताई का? आशाताई रूम आवरणार नाहीत, त्या आईसाठी सूप बनवत आहेत, त्यामुळे ही रूम तुम्हालाच आवरावी लागेल. तर त्यावेळी आशाताई म्हणतात, तेच सांगायला आले होते, सूप कसा बनवायचा ताई, मला काहीच माहीत नाही आहे. जीवा म्हणतो, आता सूप मी बनवणार आणि रूम वहिनी आवरणार. नंदिनी म्हणते, का, कशासाठी? पसारा तुम्ही केलाय ना, मग रूमसुद्धा तुम्हीच आवरणार. आता सूप कसा बनवायचा हे मी आशाला दाखवेन, मी सूप बनवेन, पण रूम तुम्हीच आवरायची. चल आशा असं म्हणत नंदिनी आशाताईंना तिथून घेऊन जाते. जीवा म्हणतो, हे काय आहे, आता ही रूम मी आवरायची आहे. तर त्याचवेळी नंदिनी आवाज देत म्हणते, जीवा. जीवा म्हणतो, हो हो आवडतो ना. जीवा मात्र नंदिनीला भरपूर घाबरत असतो, त्यामुळे आता रूम आवरण्याव्यतिरिक्त जीवाकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. आता जीवा रूम आवरायला घेतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रम्या ती फाईल पाहते. रम्याच्या हाती सगळ्यात महत्त्वाचे पुरावे लागलेले असतात. रम्या तर खुश होते आणि म्हणते, अजून काय या फाईलमध्ये असं म्हणत रम्या संपूर्ण फाईल चेक करते. तर सेम डॉक्युमेंट अजून असतात. अजून एक त्याची कॉफी असते. रम्या म्हणते, हे तर डॉक्युमेंट दोन्ही सेम आहेत, पण दोन दोन कॉफी का आहेत? ह्या दोन दोन कॉफी का ठेवल्या असतील? अच्छा, म्हणजे त्या दिवशी काव्याचं डोहाळे जेवण होतं, त्या दिवशी आर्याने हेच कागद चोरले होते. पण आता तर सगळेच डॉक्युमेंट माझ्या हातात आहेत असं म्हणत रम्या आता ती महत्त्वपूर्ण फाईल घेऊन तिथून निघालेली असते. परंतु निघण्या अगोदर ती आर्याकडे येते. आर्याकडे पाहतच रम्या हसते आणि आर्याला म्हणते, फारच गेमर निघालीस का तू आर्या, मला वाटलंही नव्हतं की तू अशी काहीतरी असू शकतेस, तू असं काहीतरी करू शकतेस. पण काही हरकत नाही, आपलं काम तर झालंय, सो लेट्स गो असं म्हणत आता रम्या तिथून निघालेली असते. परंतु आर्या आता हळूहळू शुद्धीवर येत असते. आपल्या बाजूला कोणीतरी आहे याची जाणीव आर्याला होते आणि त्याच वेळी आर्या तिच्या हाताने रम्याचा पाय पकडते. रम्याच्या ज्या पायाला दुखापत झालेली असते तोच पाय आर्याने पकडलेला असतो आणि त्यामुळे रम्याला त्रास होत असतो. आर्या विचारते की कोण आहेस, परंतु रम्या स्वतःचा पाय सोडवण्याचा प्रयत्न करते आणि आता आर्या बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तिच्याकडेही तितकी ताकद नसते आणि नकळतच तिच्या हातून रम्याचा पाय सुटला जातो. पण त्यावेळी आता आर्याच्या हाती सुद्धा महत्त्वाचा पुरावा राहतो, तो म्हणजे रम्याची पैंजण ही आर्याच्या हाताला अडकते आणि ती तिथेच पडते. रम्याला मात्र काहीच माहीत नसतं. आर्याने आपल्याला पाहू नये, आपलं पितळ उघड पडू नये आणि म्हणूनच रम्या आता तिथून कशीबशी पळ काढते. रम्या महत्त्वाची फाईल घेऊन तिथून पळालेली असते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की पार्थने आता काव्याचे
एक एक करून बरेच ड्रेस आता बेडवर ठेवलेले असतात आणि तो सगळे पाहत असतो. तर त्याचवेळी काव्या तिथे येते. काव्या म्हणते, देशमुख काय हे, हा का पसारा केलाय तुम्ही? तर पार्थ म्हणतो, काय आहे ना, परवा माझ्या बायकोची मेन्सची एक्झाम आहे. आता एक्झामला जाणार आणि त्यावेळी त्यांच्यासोबत आमचा बेबोसुद्धा असणार आहे. मग असं असताना कम्फर्टेबल कपडे नको का, तेच पाहत होतो की कम्फर्टेबल कपडे कोणते आहेत. तर आता काव्या अभिमानानेच पार्थकडे पाहते आणि म्हणते, खरंच किती क्यूट आहात ना तुम्ही. म्हणजे मी आता परीक्षेला जाताना कोणते कपडे घालायला हवेत हे सुद्धा तुम्ही ठरवताय. माझ्या तर ही गोष्ट ध्यानीमानी सुद्धा नव्हती. तर पार्थ काव्याला म्हणतो, पण धनी आहे ना, तुमचा हा हक्काचा धनी आहे की जो तुमची काळजी घेणार आहे, जो तुमचा केअरटेकर म्हणूनच तुमच्यासोबत असणार आहे. आता तुम्हीच सांगा मॅडम, तुम्ही नक्की कुठला ड्रेस घालणार आहात, या 4 पैकी कुठला? तर ज्यावेळी काव्या तो एक ड्रेस पाहते तेव्हा मात्र काव्या शांतच होते, ती उदास होते, ती घाबरलेली असते. कारण तो ड्रेस असतो ज्या ड्रेसने 2 वेळा प्रसंग ओढावलेले असतात. पहिल्यांदा काव्या लायब्ररीमध्ये बेशुद्ध पडलेली असते, तर दुसऱ्यांदा पार्थवर होणारा हल्ला तिने स्वतःवर घेतलेला असतो. स्वतः तो वार झेललेला असतो आणि स्वतः मरणाच्या दारात पोहोचलेली असते. आणि त्यावेळी सुद्धा तो ड्रेस असतो की ज्या ड्रेसने 2 वेळा तिचा घात केलेला असतो. आणि तेव्हा मात्र त्या सगळ्या आठवणी तिला आठवतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, रम्या ती फाईल वसुआत्यांच्या हातात देते आणि ती फाईल पाहताच वसुआत्यांच्याही पायाखालची जमीन सरकते. वसुआत्या म्हणतात, रम्या, म्हणजे आर्याच्या पोटात वाढणारं बाळ हे जीवा आणि नंदिनीचं आहे? रम्या म्हणते, हो, हेच सत्य आहे की आर्या त्यांची सरोगेट मदर आहे. एक्झॅक्टली आई, आपण जे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत होतो, जी गोष्ट आपल्याला शक्यता म्हणून वाटत होती, तीच गोष्ट खरी ठरली आहे. तर आता वसुआत्या प्रश्न करत म्हणतात, पण रम्या, मला एक समजत नाहीये, यांनी सरोगसी लपवली का, कशासाठी? पण रम्या, मला अजून एक गोष्ट कळत नाहीये की सरोगसीचा मार्ग निवडण्याची गरजच काय, असं काय घडलं होतं की ज्यामुळे त्यांना सरोगसी हा मार्ग निवडावा लागला? अगं नंदिनी तर प्रेग्नेंट आहे ना, मग सरोगसीची काय गरज आहे? अगं हे यांनी असं का केलं? तर आता रम्यामध्ये आई, अगं आता रम्याला तो प्रसंग आठवतो ज्या दिवशी रम्या आणि विजय या दोघांनी मिळून नंदिनीचं पितळ उघड पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिचं खोटं पोट सगळ्यांसमोर आणलेलं असतं. आता हे सगळं काही वसुआत्यांनाही आठवतं. वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या, म्हणजे तू तोच विचार करतेस का जो विचार मी करते? तर रम्या म्हणते, हो आई, तोच विचार मी सुद्धा करते. आणि एक गोष्ट खरी आहे की ही नंदिनी खोटं पोट लावून फिरते. परंतु आई, मला एक सांग, मला एक गोष्ट कळत नाहीये की या नंदिनीचं बाळ गेलं कधी? आता वसुआत्यांना तो प्रसंग आठवतो. वसुआत्या म्हणतात, मी सांगते ना, विजयरावांनी ज्या दिवशी नंदिनीला उडवलं होतं त्याच दिवशी नंदिनीचं मिसकॅरेज झालं असणार. 100% त्याच रस्त्यावर तिने तिचं बाळ गमावलं आहे. कारण त्या रात्री हे दोघं ज्यावेळी घरी आले होते त्यावेळी सगळ्यांनाच त्यांनी एक खोटी स्टोरी सांगितली होती. कारण वसुआत्या आणि विजय नंदिनी आणि जीवाचं बोलणं लपून ऐकत असतात. ज्यावेळी मानिनीताई जीवा आणि नंदिनीला म्हणतात, अगं सांगा तरी तुम्ही नक्की कुठे होता? त्यावेळी नंदिनी खोटं बोलत म्हणते, आई त्याचं काय झालं, माझा पाय घसरला, म्हणजे चौपाटीवर वाळू होती ना आणि माझा पाय घसरून मुरगळला, असं म्हणत नंदिनीने त्यावेळी खोटं सांगितलेलं असतं. रम्या म्हणते, अरे बाप रे, काय बाई आहे ही नंदिनी, म्हणजे इतके महिने ही खोटं फोड घेऊन अगदी सरासपणे फिरतीये. पण का, कशासाठी, कोणासाठी? तर वसुआत्या म्हणतात, काव्यासाठी. मला माहिती आहे ना, हे सगळं काही नंदिनी काव्यासाठी करते. मला माहीत आहे हे सगळं काही काव्यासाठी. कारण ज्यावेळी काव्याला कळालं मोहितेंच्या घरी मिसकॅरेजची हिस्ट्री आहे तेव्हा मात्र काव्या पूर्णपणे घाबरून गेली होती. आणि ज्यावेळी नंदिनीच्या चोरउटीच्या वेळी मी फक्त शक्यता दर्शवली की नंदिनीचंच मिसकॅरेज होऊ शकतं, तेव्हा मात्र काव्या पूर्णपणे बिथरून गेली होती. तेव्हा तिची काय अवस्था झाली होती ना, ती अगदी बघण्यासारखी होती. आता वसुआत्यांना तो प्रसंग आठवतो कारण त्यावेळी काव्या पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. वसुआत्या घडलेला सगळा प्रकार रम्याला सांगतात. तर त्यावेळी रम्या म्हणते, अच्छा, म्हणजे नंदिनीने काव्यासाठी इतके महिने हे सत्य लपवलं, ती सगळ्यांशी खोटं बोलली. म्हणजे आई, जर हे काव्याला कळालं असतं तर तिला त्रास झाला असता. पण आई, म्हणजे त्या नंदिनीची चोर ओटी वगैरे जी काही झाली ते सगळं काही खोटंच होतं ना? तर वसुआत्या म्हणतात, हो, या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. आता रम्या खुश होते आणि म्हणू लागते,
आई, बॉम्ब सापडला. आता मात्र वसू आत्या आणि रम्या या दोघांनाही एक एक पुरावे सापडलेले असतात. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो, सॉरी काव्या, हा ड्रेस मी इथे कसा आणला मलाच कळालं नाही. परंतु त्यावेळी मात्र काव्या खूप रडू लागते. तिला ते सर्व जुने क्षण आठवतात. तिचं स्वप्न ह्या ड्रेसमुळेच अर्धवट राहिलेलं असतं. हे सगळं सगळं तिला आठवतं. आता काव्या खूप रडत असते. पार्थ काव्याला म्हणतो, काव्या सॉरी, मला नाही माहीत तो ड्रेस मी इथे कसा आणला. परंतु खरंच काव्या सॉरी, मला नाही कळालं. त्यासाठी प्लीज मला माफ करा ना, पण प्लीज तुम्ही रडू नका. काव्या पार्थला मिठी मारून खूप रडत असते. पार्थ तिला सावरतो. तर काव्या म्हणते, मला खरंच खूप भीती वाटते, कारण गुरुजींनी आपल्याला तसा इशारा दिला आहे, त्यांनी संकेत दिला आहे. ते म्हणालेत की 16 ऑगस्ट हा सुद्धा 16 डिसेंबर सारखाच वादळी असू शकतो. खूप मोठं वादळ येणार आहे असं म्हणाले आहेत ना ते. मग काय घडणार आहे नक्की 16 ऑगस्टला, असं म्हणत काव्या पार्थला प्रश्न करते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी फाईल पाहते तर त्यामध्ये सरोगसीचे पेपर गायब झालेले असतात. ती जीवाला म्हणते, जीवा, आपल्या फाईलमधून पेपर गायब झाले आहेत. तर दुसरीकडे ज्यावेळी आर्या शुद्धीवर येते त्यावेळी ती सगळं अस्ताव्यस्त घर पाहते आणि म्हणू लागते, ती फ्यूज चेक करायला आलेली बाई नक्की तीच फाईल घेऊन गेली असेल का. तर दुसरीकडे मानिनी ताईंच्या हातात आरतीचं ताट असतं. त्या घाबरलेल्या असतात. त्या विक्रम यांना म्हणू लागतात की मला असं का वाटतंय की काहीतरी घडणार आहे, काहीतरी अनर्थ घडणार, काहीतरी वादळ येणार आहे असं मला का वाटतंय. त्या खूप घाबरून गेलेल्या असतात. येणाऱ्या वादळाचे संकेत प्रत्येकाला मिळत असतात. कारण दुसरीकडे काव्या सुद्धा पार्थला म्हणत असते की खरंच मला खूप भीती वाटते हो. आता हे वादळ म्हणजेच रम्याच्या हातात असणारी फाईल. रम्या त्या फाईलकडे पाहते आणि म्हणू लागते, नंदिनी, मी उद्या धमाका करणार आहे. तर आता रम्याच्या या धमाक्यामध्ये काय घडेल, या सगळ्यात नंदिनीला घरातील सर्वजण माफ करतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.